शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन। शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीने लातूर बार्शी महामार्गावर 12 नंबर पाठी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू साहेबांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं। त्याचाच भाग म्हणून आम्ही लातूर जिल्ह्यात मांजरा गेट बार्शी रोड या ठिकाणी चक्काजाम आंदोलन ठेवलं होतं। आमची प्रामुख्याने मागण्या होत्या की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना 6000 मानधन मिळालं पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत तुम्हाला सांगतो MRGS मध्ये हा विषय घेतला पाहिजे। अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की हे भाजपचे सरकार आहे। मला सांगा, या सरकारनं सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं शेतकऱ्याला आश्वासित केलं होतं की आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर 6 महिन्यात शेतकऱ्याची कर्जमाफी करू, असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका सभेमध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 असं सांगितलं होतं। पण हे सरकार येऊन 6 महिने झालं, शेतकऱ्याचा सातबारा तर कोरा झालाच नाही। मला सांगा, पण अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आलेल्या नाहीत। आणि आपल्याला मी सांगू इच्छितो, या महाराष्ट्राचा जो कृषी मंत्री मला सांगा, कोकाटे नावाचा कृषी मंत्री, हा हरामखोर कृषी मंत्री या विधान भवनामध्ये तुम्हाला सांगतो रमी नावाचा जुगार हा खेळत असताना तुम्हाला सांगतो या संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय। आणि आमची मागणी तुम्हाला सांगतो, या असा जुगार खेळणारा कृषी मंत्री महाराष्ट्राला नकोय। सध्या जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर सोयाबीन वाळून गेले, तुम्हाला सांगतो अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस नाहीये। ह्या गोष्टीकडे कृषी मंत्र्यांना लक्ष द्यायचं असतं, पण कृषी मंत्री रमी खेळण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे तुम्हाला सांगतो प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी आहे या हरामखोर कृषी मंत्र्याचा या भाजप सरकारनं राजीनामा घ्यावा आणि शेतकऱ्याची कर्ज तात्काळ माफी करावी। आज या ठिकाणी शांततेमध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहोत। जर आमच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या, येत्या 2 ऑगस्टला 2 ऑक्टोबरला मंत्रालयावर तुम्हाला सांगतो प्रत्येक जिल्ह्यातून 100 ट्रॅक्टर घेऊन तुम्हाला सांगतो मुंबई जाम करण्याचं काम प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्र करणार आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.